नमस्कार मित्रांनो. मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचा डिटेल सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या सब्जेक्टचा कोर्स कोड 312-313 हा आहे. हा विषय डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरमध्ये शिकवला जातो. एम-एस-बी-टीच्या अंडर 2 स्कीममध्ये डिप्लोमा पाहायला मिळतो. के स्कीम आणि एफ स्कीम. के स्कीम म्हणजे जे विद्यार्थी फुल टाईम रेग्युलर डिप्लोमा करतात, ज्यांचे ॲडमिशन फुल टाईम रेग्युलरमध्ये असते, असे विद्यार्थी के स्कीमच्या अंडर येतात. तर जे विद्यार्थी काम करत करत शिकतात, असे विद्यार्थी एफ स्कीमच्या अंडर रजिस्टर असतात. कोर्स कोडचा उपयोग जेव्हा आपण एम-एस-बी-टीच्या वेबसाईटवरून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपल्याला डाउनलोड करायचे असतात, तेव्हा या कोर्स कोडचा उपयोग होतो. हा कोर्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये शिकवला जातो. या कोर्सचे उद्दिष्ट जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचा असतो, त्यावेळेला त्याला मेकॅनिकल प्रोसेसेस आणि केमिकल प्रोसेसेसच्या अंडर जाऊन फायनल प्रोडक्ट मिळतो. तर मेकॅनिकल प्रोसेसमध्ये टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, कास्टिंग, फॉर्मिंग अँड जॉइनिंग अशा काही प्रोसेसचा समावेश होतो. तर या सब्जेक्टमध्ये आपण टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, कास्टिंग, फॉर्मिंग अँड जॉइनिंग या प्रोसेसचा अभ्यास करणार आहोत. तर या कोर्सचा हा उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना या सर्व प्रोसेसबद्दल माहिती आणि नॉलेज आत्मसात होईल आणि त्यानंतर या प्रोसेसचा वापर करून विद्यार्थी एक कंपोनंट प्रोड्यूस करू शकतील. हा या सब्जेक्टचा उद्दिष्ट आहे. आता आपण टीचिंग, लर्निंग अँड असेसमेंटबद्दल पाहणार आहोत. तर या सब्जेक्टसाठी लर्निंगमध्ये अँड टीचिंगमध्ये या कोर्सचे शॉर्ट फॉर्म एम-पी-आर असे करण्यात आलेले आहे आणि कोर्सची कॅटेगरी डी-एस-सी ही आहे. डी-एस-सी मीन्स डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही जी ब्रँच आहे, त्या ब्रँचच्या रिलेटेड असलेला हा कोर्स आहे. म्हणून याला डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स असे म्हणतात. लर्निंग स्कीममध्ये 4 प्रकारचे लर्निंग अपेक्षित असते. सी-एल म्हणजे क्लासरूम लर्निंग, टी-एल म्हणजे ट्युटोरियल लर्निंग, एल-एल म्हणजे लॅब लर्निंग आणि एस-एल-एच म्हणजे सेल्फ लर्निंग हवर्स असतात. तर या विषयासाठी क्लासरूममध्ये पर वीक 3 तास लर्निंग अपेक्षित आहे आणि ट्युटोरियल लर्निंग हे या विषयासाठी ॲप्लिकेबल नाही. लॅब लर्निंग 4 तासाचे अपेक्षित आहे आणि सेल्फ लर्निंग 1 तास अपेक्षित आहे. म्हणजेच या विषयासाठी एका वीकमध्ये टोटल 8 तास लर्निंग अपेक्षित आहे. एन-एल-एच म्हणजे नॅशनल लर्निंग हवर्स. यालाच आपण टोटल लर्निंग हवर्स पण म्हणू शकतो. तर एका वीकमध्ये टोटल 8 तासाचे लर्निंग अपेक्षित आहे. डिप्लोमाची जर सेकंड सेमिस्टरचं जर आपण अकॅडमिक कॅलेंडर पाहिले, तर त्यानुसार सेकंड सेमिस्टर ही 1 जानेवारी 2025 ते 18 एप्रिल या दरम्यान या सेमिस्टरचा कालावधी आहे. तर हा कालावधी टोटल 107 दिवसाचा आहे. तरी जेव्हा 107 दिवस म्हणजेच 15 आठवडे. तर टोटल जर आपल्याला या विषयाचे सेमिस्टरचे पूर्ण अकॅडमिक वर्षाचे जर लर्निंग हवर्स काढले, तर 15 गुणिले 8 इज इक्वल टू 120 लर्निंग हवर्स येतात. तर क्रेडिट या विषयासाठी लागणारे क्रेडिट कसे काढले जाते, तर प्रत्येक 30 तासासाठी 1 क्रेडिट. या नियमानुसार आपल्याकडे टोटल 120 लर्निंग तास आहेत. म्हणजेच 120 भागिले 30 जर केले तर 4 येते. म्हणून या विषयासाठी टोटल क्रेडिट हे 4 असेल. आता आपण असेसमेंटची स्कीम पाहणार आहोत. तर असेसमेंटची स्कीम म्हणजे या विषयाचे मूल्यांकन कसे केले जाईल. तर थेअरी,
लॅब आणि सेल्फ असेसमेंट असे 3 प्रकारे केले जाईल. थेअरीमध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजेच क्लासरूम टेस्ट हे 30 मार्कासाठी असतील. तर समेटिव्ह असेसमेंट म्हणजे फायनल थेअरी एक्झाम ही 70 मार्कासाठी असेल. फायनल थेअरी एक्झामचे ड्युरेशन 3 तास असेल आणि या विषयासाठी टोटल थेअरीमध्ये 100 मार्क असतील. तर याचे मिनिमम 40 मार्क सिक्युअर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला कमीत कमी 40 मार्क मिळवणे या विषयासाठी पास होण्यासाठी 40 मार्क मिळवणे गरजेचे आहे. प्रॅक्टिकलमध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकलसाठी 25 मार्क असतील. तर त्यातील 10 मार्क कमीत कमी 10 मार्क मिळवणे गरजेचे आहे. तर सबमिशनसाठी 25 मार्क असतील. त्यामध्ये कमीत कमी 10 मार्क मिळवणे अपेक्षित आहे. सेल्फ लर्निंग असेसमेंटमध्ये 25 मार्क असतील. त्यामध्ये कमीत कमी 10 मार्क मिळवणे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने या विषयासाठी टोटल 175 मार्क असतील. सेल्फ लर्निंगमध्ये असाइनमेंट किंवा मायक्रो प्रोजेक्ट्स किंवा इतर गोष्टी समावेश असू शकतील. MSBTने सेल्फ लर्निंगसाठी असाइनमेंटसाठी हे काही पॉइंट्स दिलेले आहेत, ज्यामध्ये लेथ मशीन रिलेटेड काही असाइनमेंट देऊ शकतात किंवा काही बोनेट मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्शनचे असाइनमेंट असू शकते. तर ह्या 6 प्रकारचे पॉइंट्सवरून असाइनमेंट दिली जाऊ शकते. आणि प्रोजेक्ट रिलेटेड जर म्हणले तर हे जे 5 टॉपिक्स दिले आहेत, या 5 टॉपिकपैकी एका प्रोजेक्टवरती प्रोजेक्ट करून सेल्फ लर्निंग कंप्लीट केले जाऊ शकते. यानंतर या विषयासाठी टोटल चॅप्टर्स. या विषयामध्ये टोटल 5 चॅप्टर आहेत. पहिला चॅप्टर लेथ मशीन आणि ड्रिल मशीनवरती आहे. तर दुसरा चॅप्टर मिलिंग मशीनवरती आहे. तिसरा चॅप्टर कास्टिंग प्रोसेसवरती आहे. चौथा चॅप्टर फॉर्मिंग प्रोसेस आणि 5वा चॅप्टर मेटल जॉइनिंग प्रोसेस. लेथ मशीन ड्रिलिंग मशीनमध्ये लेथ मशीनचे बेसिक, ड्रिलिंग मशीनचे बेसिक आणि लेथ मशीनचे ऑपरेशन, ड्रिल मशीनचे ऑपरेशन असे या कंटेंटमध्ये हा चॅप्टर डिवाइड केलेला आहे. तर मिलिंगमध्ये मिलिंग मशीनचा बेसिक, त्यानंतर मिलिंग कटर, मिलिंग प्रोसेस, डिवायडिंग हेड या कंटेंटमध्ये हा चॅप्टर डिवाइड केलेला आहे. कास्टिंग प्रोसेस हा चॅप्टर पॅटर्न मेकिंग, मोल्डिंग, कास्टिंग आणि या प्रोसेसमध्ये लागणाऱ्या सेफ्टी प्रिकॉशन्स या कंटेंटमध्ये हा चॅप्टर डिवाइड केलेला आहे. तर फॉर्मिंग प्रोसेसेस हा चॅप्टर ड्रॉप फॉर्जिंग, रोलिंग, प्रेस टूल, सेफ्टी प्रॅक्टिसेस ह्या प्रोसेसमध्ये लागणारी सेफ्टी प्रॅक्टिसेस अशा टॉपिकमध्ये हा चॅप्टर डिवाइड केलेला आहे. 5वा चॅप्टर मेटल जॉइनिंग प्रोसेसेस हा चॅप्टर वेल्डिंग प्रोसेस, गॅस वेल्डिंग, आर्क वेल्डिंग, सोल्डरिंग, ब्रेझिंग, डिफेक्ट्स, वेल्डिंग जॉइंट्स आणि या प्रोसेसेसमध्ये लागणारे सेफ्टी प्रिकॉशन्स अशामध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिल्या चॅप्टरसाठी 10 तासाचे लर्निंग अपेक्षित आहे. दुसऱ्या चॅप्टरसाठी 9 तासाचे लर्निंग अपेक्षित आहे. तिसऱ्या चॅप्टरसाठी 9 तासाचे, चौथ्या चॅप्टरसाठी 8 तासाचे, 5व्या चॅप्टरसाठी 9 तासाचे लर्निंग अपेक्षित आहे. हे लर्निंग MSBTने ठरवून दिलेले लर्निंग आवर्स आहेत. प्रत्येक चॅप्टरला एक्झाममध्ये कशा प्रकारे क्रेडिट दिलेलं आहे, तर पहिल्या चॅप्टरमध्ये 16 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. दुसऱ्या चॅप्टरला 16 मार्क अलोकेट केलेले आहेत. तिसऱ्या चॅप्टरला 12, चौथ्या चॅप्टरला 10 आणि 5व्या चॅप्टरला 16 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. ही मार्क्स फायनल 70 मार्काची जी समेटिव्ह थेअरी परीक्षा आहे, त्या परीक्षेमधले हे वेटेजेस दिलेले आहेत. तर यानुसार पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर आणि 5वा चॅप्टर हे खूप महत्त्वाचे चॅप्टर आहेत. यांना एकत्रित 48 मार्क अलोकेट केलेले आहेत आणि उरलेल्या 2 चॅप्टरला 22 मार्क असे असाइन केलेले आहेत. तर यानुसार तुम्हाला समजेल या 3 चॅप्टरचे महत्त्व. यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल्स. तर या सब्जेक्टमध्ये MSBTने टोटल 19 प्रॅक्टिकल अलोकेट केलेले आहेत. या 19 प्रॅक्टिकलमध्ये
12 प्रॅक्टिकल हे मॅन्डेटरी प्रॅक्टिकल आहेत आणि 7 प्रॅक्टिकल हे ऑप्शनल आहेत. आणि एम-एस-सी-बी-टीच्या क्रायटेरियानुसार कमीत कमी 80% प्रॅक्टिकल कंप्लीट करणे गरजेचे आहे. तर या प्रॅक्टिकलची ही लिस्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून डिटेलमध्ये पाहू शकता. याच्यामध्ये 4 प्रॅक्टिकल हे लेथ मशीनवरती आहेत, 3 प्रॅक्टिकल ड्रिलिंग मशीनवरती आहेत, 2 प्रॅक्टिकल मिलिंग, एक प्रॅक्टिकल स्पायनल शाफ्ट, एक वुडन पॅटर्नवरती आहे, एक मोल्डिंगवरती आहे, एक कास्टिंगवरती आहे, एक फोर्जिंग मशीनवरती आहे, एक बोल्ट हेड अँड कोल्ड चिसेल याच्या रिलेटेड एक आहे, एक प्रॅक्टिकल रोलिंग मिल, एक प्रोडक्शन प्रोसेसवरती आहे, एक फॅब्रिकेट आर्क वेल्डिंग युजिंग आर्क वेल्डिंग आणि सोल्डरिंग ब्रेझिंग आणि सगळ्यात शेवटी वेल्डिंगचे डिफेक्ट्स. तर असे टोटल 19 प्रॅक्टिकल्स एम-एस-बी-टीने करावयाचे सांगितलेले आहेत. त्यातील 12 मॅन्डेटरी आहेत. जर आपण या प्रॅक्टिकलची जर ॲनालिसिस केली, तर ह्याच्यामध्ये एम-एस-बी-टीकडून मिनिमम 80% म्हणजे 15 प्रॅक्टिकल एक्स्पेक्टेड आहेत. आपल्याजवळ टोटल 15 आठवडे अवेलेबल आहेत. म्हणजेच एका आठवड्यामध्ये 1 प्रॅक्टिकल. तर अशा तऱ्हेने 15 प्रॅक्टिकल अपेक्षित आहेत. त्यातील 12 मॅन्डेटरी प्रॅक्टिकल दिलेले आहेत. ते प्रॅक्टिकल त्या कॉलेजने घेणे कंपल्सरी आहे. उरलेल्या 7 प्रॅक्टिकलपैकी 3 प्रॅक्टिकल कोणतेही ते कॉलेज चूज करू शकते. यानंतर या आता आपण पाहिले लागणारे चॅप्टर्स आणि प्रॅक्टिकल्स कोणकोणते आहेत ते. आता या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणते बुक अपेक्षित आहेत. तर एम-एस-बी-टीने सांगितल्याप्रमाणे पी.एन. रावचे व्हॉल्यूम 1 मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम 1 आणि पी.एन. रावचे मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम 2 ही 2 बुक. त्यानंतर एलिमेंट ऑफ वर्कशॉप टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम 1, एलिमेंट ऑफ वर्कशॉप टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम 2 बाय एस के हजरा चौधरी यांची हे 2 बुक. त्यानंतर डी.पी. अग्रवालांचे अन्सियंट मेटल टेक्नॉलॉजी अँड आर्किओलॉजी ऑफ साऊथ आशिया. तर अशी काही पुस्तके ही एम-एस-बी-टीने सजेस्ट केली आहेत या विषयाचा अभ्यास करण्यासाठी. तर अशा तऱ्हेने या पुस्तकांचा वापर करून आपण वरती दिलेले चॅप्टर्स आणि प्रॅक्टिकल्स यांचा अभ्यास करून फायनल थेअरी एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झामचा तुम्ही स्टडी पूर्ण करू शकता. थँक यू सो मच.